6 महिन्याच्या संघर्षानंतर आपण बघितलं असेल की या ठिकाणी सुरेंद्र अडवाले हे गटनेते म्हणून विराजमान झाले। त्यांचा आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडला आणि मला विश्वास आहे ज्या विश्वासाने सगळे सदस्य माझ्यासोबत राहिले, जवळपास 16 मेंबर या ठिकाणी होते। 15 मेंबरच्या नावाने हा नोटीस आपण महानगरपालिकेचा काढला होता आणि जवळपास महिनाभर हे सगळे मेंबर माझ्यासोबत राहिले आणि त्याच विश्वासाने यांनी सुरेंद्र अडवाले यांच्यावरती विश्वास टाकून आज गटनेत्याचा पदभार त्यांच्याकडे स्वीकारलेला आहे। खूप मोठा संघर्ष होता हा। नक्कीच खरं तर पक्षात असं व्हायला नको होतं, पण खरं तर खेदाची बाब अशी आहे, आज आनंद जरी असला तरी अतिशय खडतर अशा प्रवासातून आम्ही या ठिकाणी आलो आणि एवढ्या संघर्षानंतर शेवटी विजय हा सत्याचा झाला। पण पक्षात राहूनही अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागला ही खेदाची बाब आहे। तुमचं पॅचअप झालं का? आणि गटनेता हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झाला आणि कोणाचं पॅचअप व्हायचा किंवा हा प्रश्न नाही, कारण मतदारसंघ हा माझा आहे, माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे कोणाशी पॅचअप करायचा आणि हा विषय या ठिकाणी राहिलेला नाही। शेवटी पक्षश्रेष्ठीला विनंती केली, पक्षश्रेष्ठीने या ठिकाणी कुठेही आम्हाला मदत केलेली नाही। आम्ही पीसीसीला सांगितलं, आम्ही वरच्या देखील पक्षश्रेष्ठीला सांगितलं। शेवटी हा निर्णय कोर्टात गेला, कोर्टात पिटिशन टाकलं आणि हा निर्णय या ठिकाणी हायकोर्टाने दिलेला आहे आणि हायकोर्टाचा अंतिम आदेश या ठिकाणी गटनेत्याचा झाला।